नमस्कार, मी हर्ष ज्ञानेश्वर पवळे. आज आपल्या राजमुद्रा प्रतिष्ठान जुईनगर नेरूळच्या पेजवरती आपला कार्यक्रम आहे. विषय आहे गोव्यातील किल्ले आणि मराठे. तर हा विषय थोडक्यात मी समजा थोडासा प्रयत्न करतो त्याच्यातला. त्याचा विषय असा आहे पूर्ण की गोव्यातील किल्ले आणि मराठे हा विषय ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेला हा विषय पूर्णपणे गोव्यातील किल्ले, मराठे आणि गोव्यात असलेल्या सत्ता, त्यामध्ये सर्वात अगोदर पोर्तुगीज आले, त्यामध्ये मुघल आले, आदिलशाही आली, डच आले इत्यादी सत्ता त्याच्यामध्ये असलेल्या सहभागी होतात. प्रामुख्याने आत्ताच्या गोव्याचा जो विचार केला तर आत्ताच्या गोव्यात जे मुख्यत्वे 12 तालुके आहेत, त्यापैकी बारदेस, तिसवाडी, मुरगाव, साष्टी आणि अगोदर मुरगाव आणि साष्टी एकच होता तालुका, जो आता 2 वेगवेगळे झाले. तर ह्या 12 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांमध्ये मराठ्यांची सत्ता होती. राहिलेले जे 4 तालुके आहेत की जे बारदेस, तिसवाडी, मुरगाव आणि साष्टी हे जे 4 तालुके आहेत या 12 तालुक्यांमधले, हे 4 तालुके पोर्तुगीजांकडे होते एक त्या कालखंडामध्ये. तर जसं आपण बघतो गोव्यातल्या सध्याच्या परिस्थितीनुसार, जो आपण महाराष्ट्रातून गोव्यात जातो सगळ्यात अगोदर आपण गोव्यातल्या किल्ल्यांचा भाग समजून घेऊयात. नंतर आपण आता येतोय का आवाज? हॅलो 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 यस. सो आता आपण जर गोव्यातल्या जसं महाराष्ट्रातून आपण आज जातो तसं आपण गोव्यांचा भाग समजून घेऊयात. तर गोव्यात जाणाऱ्या प्रत्येक माणसाने जवळपास आपण बघितलं तर अगोडा हा किल्ला बघितला असेलच, जो कलंगूट बीचच्या जवळपास येतो तो. तर ह्या अगोडा किल्ल्याचे प्रामुख्याने 2 भाग पडतात, एक अप्पर अगोडा आणि एक लोअर अगोडा. जो लोअर अगोड्याला जो जेल आहे तो एक भाग, आणि लोअर अगोड्याचा भाग जिथे तो बुरुज आहे गोल आकाराचा तिथे. त्यानुसार दुसरा आहे तिथे मार्गोवा किल्ला. मी अगोदर गोव्यातल्या किल्ल्यांची थोडीशी एक लिस्ट घेतो. त्यानंतर सेंट इस्तेबाम, थोडक्यात तो जोव्याचा किल्ला, म्हणजे एका बेटवरती आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही माहिती असेलच की आलं होतं असं की फिरंग्यांचे दैव समुद्र यांनी रक्षिले, असं जे बकरीत आपल्या उल्लेख आहेत. त्यानुसार जिथे संभाजी महाराजांचा घोडा नदीत महाराजांनी घेतला होता आणि नंतर तो घोडा वाहून गेला वगैरे, मी सांगतोच ते पुढं, तो एक आहे. त्याच्यानंतर आपला घ्यायचा म्हटला तिथे तर चापुरा फोर्ट आहे. चापुरा फोर्टमध्ये दिल चाहताची शूटिंग झाली होती, म्हणून तो एक त्याचा जो आवाज, हॅलो यस, दिल चाहताची जी शूटिंग झाली होती तो एक किल्ला आहे. त्याच्यात रईस मागोस म्हणून एक आहे, बारदेस तालुक्यात लागतो, जो तालुका मराठ्यांकडे नव्हता त्यातला तो रईस मागोस. त्यानंतर फोंडा कोट, म्हणजे फोंड्याचा किल्ला जो म्हणतो आपण, तो मर्दनगड तो डोंगरावरती आहे तो, आणि फोंडा कोट जो फोंडाच्या बाजारात आहे तो एक, असं एक. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो बेतूल. महाराजांनी गोव्यामध्ये जो समुद्रकिनारीवरती बांधलेला किल्ला आहे, म्हणजे जिथं नदी मूळ ठिकाणी समुद्राला मिळते आणि 2 ठिकाणी जिथे रॉक असतो त्या ठिकाणी तो बांधलेला किल्ला आहे, जेणेकरून त्या नदीच्या प्रवाहाच्या पलीकडच्या बाजूला पोर्तुगीजांची हद्द आणि त्या नदीच्या अलीकडच्या बाजूला मराठ्यांची हद्द, जी आपण आदिलशाकडून जिंकून घेतली होती त्याच ठिकाणी तो किल्ला बांधला होता, तो आहे. कॉर्जिओ म्हणून एक किल्ला आहे गोव्यात, तो आहे. आणि नानूज म्हणून एक किल्ला आहे, जो सगळ्यात शेवट त्याचे उल्लेख प्रामुख्याने सापडत नाहीत आपल्याकडे. जो 19व्या शतकाचा सगळ्यात अगोदरचा पहिला उल्लेख सापडतो लढाईचा म्हणा किंवा इतर गोष्टीचा, असं. आता बरेच जण म्हणतात, त्यात मतमतांतर आहेत गोव्यातल्या किल्ल्यांवरती. त्यानुसार आता आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण हे किल्ले बघितले. आता त्यानंतर सुरुवात करूयात की गोवा आणि मराठे हा विषय आपण ज्यावेळेला घेतो तर त्यावेळेला आपल्याला जो आजही समज आहे की गोवा हा पोर्तुगीजांचा होता, किंवा वॉटर जिथली जी संस्कृती आहे ती पाश्चिमात्य संस्कृती आहे.
तर असं नाही आहे. हे जे मी सांगितल्याप्रमाणे अगोदरच की जे 8 तालुके आहेत, ह्या 8 तालुक्यातलं जे प्रमाण आहे हे हिंदू प्रमाण आहे. लोकसंख्येचं प्रमाण जास्त करून हिंदू आहे या 8 तालुक्यांमधलं. ह्याच्यातलं त्या जवळपास 65% भाग हा जर आपण सगळा कव्हर केला, जर 8 तालुक्यांमधला गोव्यातल्या, तर हा 65% भाग हा तत्कालीन व्यवस्थेमध्ये हा हिंदू समाजाकडे होता. आणि हा त्यामुळे महाराजांच्या असलेल्या स्वारीमुळे म्हणा किंवा तिथल्या सत्तेमुळे आपल्या हा हिंदू बहुल हा भाग राहिला. म्हणजे ओल्ड गोव्यातून ज्यावेळेस तुम्ही फोंड्याकडे जाता, नदीवरचा ब्रिज क्रॉस करून पलीकडे जाताना, पलीकडच्या गावातल्या जी मंदिरं आहेत ती मंदिरं तुम्हाला हिंदू दिसतील. संपूर्ण हिंदू पद्धतीच्या राहणीमान आहे, घरं हिंदू पद्धतीची वगैरे वगैरे. आणि त्या नदीच्या त्या पुलाच्या अलीकडे ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेला तुम्हाला संपूर्णप्रमाणे चर्च दिसेल, तिथल्या घरांची पद्धती वेगळी दिसेल, राहणीमान वेगळं दिसेल. हा फरक राहिला की त्या नदीच्या सीमेच्या अलीकडचा भाग हा ख्रिश्चन पद्धतीचा, पोर्तुगीज पद्धतीचा राहिला, पलीकडचा भाग राहिला तो हिंदू पद्धतीचा राहिला या दृष्टीने. तर आता आपण सगळ्यात अगोदर मॉर्मुगाव हा किल्ला जो आहे तो घेऊयात. तर 1550 साधारण फ्रान्सिस यांनी पॅगोडा होता एक, त्या पॅगोडाच्या अवशेषावर हा किल्ला बांधला. तर या किल्ल्यात एक शिलालेख सुद्धा आहे. हा किल्ला मराठ्यांनी घेतल्याचा उल्लेख, मराठ्यांनी माझं म्हणण्याचा अर्थ की शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला आपल्याकडे आल्याचा उल्लेख तसा नाही दिसत आहे त्याच्यामध्ये. पण हा किल्ला 1737 हा किल्ला छत्रपतींच्या अंडरमध्ये असताना हा किल्ला आपल्याकडे आला 1737 याच्यात. त्यानंतर आपण दुसरा किल्ला घेऊ की अगोडा लोअर आणि अप्पर, जो सगळ्यांनीच बघितला. मी जसं म्हटलो अगोंडाचा किल्ला जो आहे तो. तर जो लोअरचा आहे, जिथे जास्त करून सर्वात जास्त माणसं व्हिजिट करतात, जो तो गोल बुरुज आहे तो. तुम्ही त्या किल्ल्याचं बांधकामाचं वैशिष्ट्य बघितलं तर पोर्तुगीज पद्धतीचं बांधकाम, म्हणजे इंग्रजांनी बऱ्यापैकी जे अवशेष किल्ले जे बांधले त्यांनी ते, म्हणजे मराठ्यांचं बुरुजाचं बांधकाम हे गोल असायचं शक्यतो. राजगडचा जो एक बुरुज सोडला तो अष्टकोनी वगैरे अशा अपवाद सोडले. तर इंग्रजांचं बांधकाम जे आहे त्यांचं ते बुरुजाची भिंत जी सरळ असायची आणि पोर्तुगीजांची असायची सरळ पण थोडी तिरकी असायची. हा जो थोडासा भाग बघितला तुम्ही तर तुम्हाला तो लक्ष देईल थोडंसं ह्याच्याप्रमाणे. तर लोअर अगोडा हा किल्ला बांधण्याचं त्याचं कारण मुख्य असं होतं की अगोडा ह्या शब्दाचा अर्थ पोर्तुगीज भाषेमध्ये होतं शुद्ध आणि क्लीन पाणी, गोडा पाणी आपण असं म्हणू शकतो थोडक्यात, क्लीन म्हणण्यापेक्षा. तर तो ज्या नदीच्या किनाऱ्यावरती बांधला ज्या ठिकाणी, तिथून ज्या युरोपियन मार्गाने युरोपियन ज्या जहाजं येत होत्या, तर त्या जहाजांवरच्या जो पाणीसाठा असायचा, त्या पाणीसाठा देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा किल्ल्याचा वापर केला गेला. नंतर त्याला पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस मराठ्यांनी गोव्यामध्ये ज्यावेळेला आक्रमण करायला सुरुवात केली, ज्यावेळेस साम्राज्य सत्ता करायला सुरुवात केली गेला, त्यावेळेला त्याला डबल तटबंदी करण्यात आली त्याच किल्ल्याला. ज्यावेळेला त्याला डबल तटबंदी केली याचं कारण तेच होतं की प्रामुख्याने मराठी आणि डच ह्या दोन सत्तांपासून किल्ल्याचा संरक्षण व्हावं. अगोडा लोअर अप्पर हा एक अगोडा किल्ला आणि समोर असलेला रेस मागोस, हे दोन किल्ले प्रामुख्याने मराठ्यांना घेता नाही आले. आणि ह्या दोन किल्ल्यांमुळे पोर्तुगीजांचं अस्तित्व गोव्यात त्या काळी मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलं. म्हणजे आत्ता जे नंतरच्या काळात जे खूप वाढलं, म्हणजे सावंतकरांच्या वेळेस तोपर्यंत भाग, नंतर पेशव्यांच्या काळात वगैरे जसं म्हणलो आपण तरीसुद्धा तो त्या काळामध्ये ह्या गोष्टी. तर जो वरचा अप्पर अगोड्याचा जो भाग आहे तिथं लाईट हाऊस आहे. हे लाईट हाऊस आशिया खंडातल्या जुन्या लाईट हाऊसपैकी एक लाईट हाऊस आहे, ज्या किल्ल्याला वरती खंदक सुद्धा आहे. प्रामुख्याने गोव्यात असे 3 किल्ले की ज्याला खंदक आहे, त्यापैकी हा एक अगोडा आहे, तो एक आहे. दुसरा आपण घेऊयात सेंट इस्तेबाम, जो आपण किल्ला म्हणतो, जुव्याचा किल्ला, जो तिसवाडी तालुक्यात येतो. 1679 हा किल्ला बांधला. आणि ह्याच किल्ल्यामध्ये प्रामुख्याने जो महत्त्वाचा आवाज येतो की मला प्लीज मेसेज करा कोणीतरी, आवाज येत असेल तर. हॅलो, येस.
सेंट इस्तेबाम जो आहे इथेच प्रामुख्याने जो आपण म्हणतो की पोर्तुगीजांच्या इतिहासातला काळा दिवस जो घडला तो इथे घडला असं आपण म्हणू शकतो. ज्यांच्या म्हणजे पोर्तुगीजांच्या आयुष्यातला एकमेव धप्पा जो असेल तो याच किल्ल्याच्या आधारावरती म्हणजेच सेंट इस्तेबाम जोव्याचा किल्ला जे बेट आहे त्या जोव्याच्या बेटावरती हा किल्ला बांधला गेला. आणि त्याला चारी बाजूनी नैसर्गिकरित्या संरक्षण आहे. त्या किल्ल्याला चारही बाजूंनी दलदल आहे आणि पाणी भरतीच्या वेळेला ते क्रॉस करणं अवघड होतं त्या ठिकाणी. तर याच किल्ल्याच्या भरोशावर पोर्तुगीजांनी त्यांची राजधानी ही ओल्ड गोव्यात घ्यायची त्यांचा जो माणूस होता तो त्यांनी फिक्स केलं होतं की हाच किल्ला इथं सेंटर ठेवायचा आणि इथून मागे म्हणजे साऊथ ओल्ड गोव्यामध्ये त्यांना पोर्तुगीजांची राजधानी ठेवायची होती. तर ज्या किल्ल्याच्या भरोश्यावर त्यांनी राजधानी करायची ठरवली होती त्याच किल्ल्याच्या भरोश्यावर तोच किल्ला मराठ्यांनी एका रात्रीत जिंकून घेतला होता. त्यावेळेला त्यांना अंदाजही लागला नसेल की असे मराठी एका रात्रीत ती दलदल क्रॉस करून तो नैसर्गिक कालवा क्रॉस करून येतील काय आणि नंतर तो किल्ला घेतील काय. तो एका रात्रीत तो मराठ्यांनी किल्ला घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला मराठ्यांनी तो किल्ला घेतला. 25 नोव्हेंबरला स्वतः छत्रपती संभाजी महाराज तो किल्ला बघण्यासाठी आणि त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आले. आता स्वतः छत्रपती किल्ल्याला भेट द्यायला आलेत हे बघून म्हणजे खूपच चांगली गोष्ट झाली. तिथल्या सैनिकांना खूप असं उत्स्फूर्त असं हे आलं आणि झालं. नंतर त्या किल्ल्यावरती मी सांगितलं त्या किल्ल्यावरती पोर्तुगीज व्हॉइसरॉयनी हल्ला कसं ठरवलं रात्री. तिथे एक छोटासा आता किल्ल्याचा एक अवशेष होता, आता तो नाही आहे सध्या याच्यातमध्ये. तर तिथे एक हल्ला करण्यासाठी तो रात्रीत निघाला. ॲक्च्युली ते जिथं त्यांची राजधानी करायची होती ओल्ड गोव्यामध्ये तिथं त्यांना ही बातमी कळली. कारण की किल्ल्यातल्या ज्या चर्चमधल्या घंटा आहेत सेंट इस्तेबाम हा त्याला जे नाव आहे तिथल्या ते कॅथलिक गुरु होते त्यांच्या नावावरून तो त्याचं नाव पडल्याचं. तर त्या चर्चमधल्या घंटा ह्या धोक्याच्या इशाऱ्याने वाजत होत्या आणि त्या चर्चमधल्या ज्या घंटांचा आवाज बघून त्यांना लक्षात आलं की इथे आता जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होणार आहे. कारण की स्वतः छत्रपती गोव्यात आलेत आणि या किल्ल्यांवरनं आता त्यांचं साहजिक आहे की ते पूर्ण सगळा जुना गोवा आता घेणार आणि पोर्तुगीजांना गोव्यातून हद्दपार करणार. त्याचं कारण तेच होतं की पोर्तुगीजांनी जे केलेले अत्याचार होते हिंदूंवरती तिथल्या स्थानिक जनतेवरती त्याचा कुठेतरी बदला घ्यायचा. आणि साहजिक आहे की अगोदर जी एक थोडे दिवस अगोदर जी स्वारी झाली होती फोंड्यावरती त्या फोंड्याच्या स्वारीच्या अनुषंगाने संपूर्ण गोवा ताब्यात घ्यायची हीच वेळ होती. त्यानुसार ते स्वारी पुढे चालत होती. त्या लढाईनंतर ज्यावेळेस पोर्तुगीज गव्हर्नर व्हॉइसरॉय आणि कॅप्टन हे लढायला तिथं आले होते किल्ल्याच्या तिथे. तर त्यावेळेला स्वतः छत्रपती सगळ्यावर मराठ्यांनी गनिमी काळाचा उपयोग केला आणि ते सैनिक येत आहे असं दिसतं क्षणी ते थोडेसे मागं सरकायला लागले. पोर्तुगीजांना वाटले की चला मराठे पळाले आणि त्यांनी किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाऊन धडक मारली ऑलमोस्ट. आणि आता आपण किल्ला परत ताब्यात घेऊ आणि आपली राजधानी सुरक्षित करू हा त्यांचा मानस होता. पण जसं पोर्तुगीज सगळे सैनिक हल्ल्याच्या टप्प्यात आलं असं दिसलं तसं मराठी मागं फिरले आणि एका बाजूने ते सैन्य एका दुसऱ्या बाजूने छत्रपतीचं सैन्य असं दोन्ही बाजून त्यांना कात्रीत पकडलं आणि त्यांची दैना केली. ह्या पोर्तुगीजांना नक्की कळत नव्हतं की आता आपण काय करावं. कारण की त्या लढाईत स्वतः संभाजी महाराज लढाईमध्ये उतरले होते आणि ते स्वतः लोकांना म्हणजे शत्रूं संघ लढत होते. आता त्यांच्याकडे एकच उपाय होता की तो म्हणजे दलदल क्रॉस करून पलीकडच्या भागात सेफ जाणं आणि तिथून पळून जाणं. कारण की किल्ल्याच्या तो जो भाग आहे किल्ल्याचा तुम्ही गेलात तर कधी बघू शकता. सेंट इस्तेबाम फोर्ट म्हणून गुगलवर लोकेशन टाकलं तर तुम्हाला येईल गुगल मॅपवरती. तर त्या ठिकाणी त्यांनी तो दलदल क्रॉस करायला निघाले. पोर्तुगीज व्हॉइसरॉय हा ते दलदलीत आतमध्ये गेला. बरेच सैनिक त्या दलदलीमध्ये भरती आल्यामुळे अडकले सुद्धा होते. पण महाराजांनी त्यांचा घोडा त्या मागे टाकला आणि ते निघाले ऑलमोस्ट. आणि त्याच वेळेला भरतीचं पाणी खूप वाढलं आणि महाराजांचा घोडा त्या पाण्यातून निघाला म्हणजे साईडला पडला. महाराज पाण्यात पडले. खंडोबालांनी त्यावेळेला महाराजांना तिथून वाचवलं आणि त्यानंतरच तो सुरक्षितरित्या पुढे निघून गेला. इकडे आपल्याला परत फोंड्याचं परत आपल्याला बघायचं होतं सुरक्षा वगैरे. कारण की फोंडा हा त्यावेळेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग होता गोव्यातला.
आज जरी तो जुन्या गोव्यात असला, आज जरी पणजी म्हापसा हे गोव्याचे केंद्र झाले असले, तरी त्यावेळेसची पणजी म्हणजे फोंडा हा असा हे होता तो. तर त्यावेळेला नंतर महाराज परत फोंड्याला आले, असं झालं. त्यानंतर आपण बघूयात की आता महाराजांनी स्वतः, शिवाजी महाराजांनी स्वतः 2 वेळा स्वारी केली. मेन स्वारी आपण जे म्हणतो ते की साष्टीची आणि एक त्या बारदेशच्या स्वारीमध्ये ह्याच्यामध्ये. तर त्यावेळेला हां आपण एक हे करूयात, बघूयात अंदाजे महाराजांच्या स्वारीच्या अगोदर हे सगळा की हे जे मी सुरुवातीला सांगितलं जे प्रामुख्याने हे किल्ल्यांच्या अनुषंगाने सगळे घेतोय की जे 8 तालुके आहेत, बारदेश, तिसवाडी, मुरगाव, साष्टी हे सोडून जे बाकीचे 8 तालुके राहतात, तर त्यातले हे बहुसंख्य हिंदू आहेत. आणि महाराजांनंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा हा भाग वाडकर आणि सांदेकर हे आहेत की हा जो गैरसमज आहे की सांदेकर आणि वाडकर हे स्वतंत्र म्हणजे होते, असं पण असं नाही आहे. राजाराम महाराजांनी ज्या वेळेला जिंजीवरनं जहागिरी द्यायला सुरुवात केली होती, त्यावेळेला यांनी जाऊन त्या प्रांतातली मुख्यत्वे फोंडा ते कारवार इथपर्यंतच्या भागातली जी जहागिरी होती ती त्यांच्याकडे होती. याचं एक पत्र आपल्या इतिहास महामंडळात आहे त्याचा, ते प्रक्षेप सुद्धा झालेलं आहे. म्हणजे करून एक सिद्ध होतं की ते मराठ्यांचीच सत्ता तिथपर्यंत अबाधित शेवटपर्यंत तिथं होती त्या गोष्टी. त्यानंतर 1668 साली एक सप्तकोटेश्वर महाराजांनी जी स्वारी केली ते सप्तकोटेश्वरच्या भागामध्ये तुम्हाला माहिती असेल की महाराजांनी सप्तकोटेश्वरचा जीर्णोद्धार केला. पण फक्त सप्तकोटेश्वरचा जीर्णोद्धार करणं हे त्यामागचं कारण नव्हतं असं स्पष्ट म्हणण्यात येईल. कारण की महाराजांनी त्यावेळेला त्याच अनुषंगाने की मंदिराचा जीर्णोद्धार करायचा भाग, कारण की त्याचा तो भाग तसा प्रामुख्याने मराठ्यांच्या ताब्यात तसा होता आणि मंदिरात जीर्णोद्धार करायचा. त्या कारणाने तिथं लोक नाहीचे जे काही गवंडी म्हणून, जसं आपण म्हणतो की मराठे हे पूर्ण वेळ लढाऊ नव्हते, तर ज्यातली रयत हीच सैनिक होते. म्हणजे शेतकरी म्हणा, लोहार, सांबार हेच लोक सैनिक होते अशातला भाग. तर त्यांनाच त्याच कारणाने तुम्ही त्या ठिकाणी न्यायचं आणि एक दिवशी तो हल्ला करायचा आणि पोर्तुगीजांना तिथून काहीतरी करून पुढे हकलून द्यायचं पुढच्या भागामध्ये आणि तो सगळा कव्हर करायचा भाग. तर ती तुम्ही आजही तो आजही तुम्ही सप्तकोटेश्वरचा भाग बघितला तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला जाताना म्हणजे तुम्ही बाय रोड न जाता तुम्ही त्या जेट्टीतून जर गेलात, जिथं म्हणजे तुम्ही ओल्ड गोव्यातून तो चर्च वगैरे बघून पुढच्या भागात गेलात दक्षिणेला, तर तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तिकडे की तो नदीचा जो भाग आहे त्याच्या अलीकडचा भाग त्यांचा होता आणि पलीकडच्या भागात सुद्धा म्हणजे इकडे सुद्धा आहे, त्या साईडला आणि या साईडला सुद्धा हा पलीकडे तुम्ही क्रॉस करून जायला लागत होता. बाय रोडनी जाऊ नका सप्तकोटेश्वरला गेला तर एक जेट्टी आहे, त्या जेट्टीच्या मार्गे जावा, तुमच्या लक्षात येईल तो भाग सगळा टोटली. तर त्यावेळेला 1663 साली जी एक स्वारी केली होती, त्या स्वारीमध्ये पेडणे, डिचोली आणि सप्तरे हा भाग कुडाळच्या आसपासचा तिथला तो कुडाळमध्ये सुद्धा हा सगळा प्रांत महाराजांकडे आला त्यावेळेला. तो 1675ला ज्यावेळेला स्वारी केली होती महाराजांनी त्यावेळेला तो फोंडा प्रांत, हा फोंडा म्हणजे साऊथ गोव्यात म्हणजे पणजीपासून अंदाजे 30-40 किलोमीटर आसपास तो येतो. तिथून ते कारवारपर्यंतचा भाग, कारवार म्हणजे आत्ताची गोवा आणि कर्नाटकची जी बॉर्डर आहे, ह्या बॉर्डरच्या कर्नाटकच्या भागामध्ये कारवार हा प्रांत येतो, जिथं सदाशिवगड नावाचा किल्ला आहे त्या प्रांतापर्यंत तो येतो. तर हा सगळा भाग म्हणजे तुम्ही मॅपवर जर उघडून बघितलात तुमच्या लक्षात येईल की फोंडा ते कारवार हा भाग खूप मोठा आहे. कारवार म्हणजे जिथं अंजन दिवाचा वगैरे किल्ला जो त्याच्या थोडासा वरच्या बाजूला तो हा सगळा भाग त्यावेळेला स्वारीत महाराजांकडे आला. तर त्यावेळेला मी असं म्हटलं की नंतर सोंदेकरांनी राजाराम महाराजांकडनं जी जहागिरी घेतली होती फोंडा ते कारवार ह्या प्रांताची, म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा तो भाग जवळपास बरेच वर्ष आपल्याकडे मराठीकडे होता. मी सांगण्याचं कारण हेच आहे की जो समज आहे आपला की गोवा हा पोर्तुगीजांचा आहे, हे असं हे नसतं. कधीही कुठला प्रांत महाराष्ट्र सोडला तर महाराष्ट्र नेहमीच मराठ्यांचा होता.
बट गोवा हा प्रांत पोर्तुगीज असं काही प्रश्न नाही आहे. तिथं मराठ्यांची सत्ता होती, बरीच काळ होती आणि चांगल्या पद्धतीने जसं महाराष्ट्रात सत्ता होती तशीच गोव्यात आपली सत्ता होती. तर त्यावेळेला सौंदर्यकरणाची जहागिरी घेतली ती 25,000 होन, याच्या बदल्यात ती 1695ला घेतली. आणि साधारण 1785 पर्यंत ह्या गोव्यातल्या ज्या सीमा होत्या याचा वाद प्रतिवाद चालू होता. म्हणजे बऱ्याचदा फोंडा हा प्रांत, फोंड्याचा विषय निघाला सांगतो की फोंड्याचा जो किल्ला आपण जो बऱ्याचदा फोंडा हा बऱ्याच आपल्या ऐकण्यात येतो, बोलण्यात येतो किंवा कधी कोणतरी सांगतं असं. तर फोंड्याचा किल्ला म्हणजे फोंड्याचे जे दोन मुख्यत्वे भाग आहेत की फोंडा कोट, कोट म्हणजे तर फोंडा जागेवरती भुईकोट जो आहे तो फोंड्याचा कोट, आणि दुसरा म्हणजे जो संभाजी महाराजांनी बांधलेला मर्दनगड तो. आत्ता जो फोंड्यामध्ये किल्ला आहे, जो किल्ल्याचं बांधकाम आहे कोटासारखं जे लाल रंगात रंगवलं आहे, जिथं स्वतः शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो फोंडा किल्ला नाही आणि तो फोंडा कोटही नाही. तो गोव्यातल्या एका राजकीय व्यक्तीने महाराजांबद्दलचा आदर आणि तिथे एक गोव्यात काहीतरी आपला उल्लेख असावा म्हणून त्यांनी तो भाग नंतर क्लीन करून तो तिथे कोट बांधला. बट तो लेटेस्ट आहे, आता 100-150 वर्षा वगैरे समथिंगच्या आसपास वगैरे असू शकतो, तो नवीन असू शकतो. पण तो फोंडा कोटे नाही आणि फोंडा किल्लाही नाही. तर फोंडा बाजार जिथं भरतो फोंड्याचा तुम्ही बघितलं तर वरचा बाजार जर तुम्ही म्हणलात तर त्या ठिकाणी तुम्हाला तो फोंड्याचा दिसेल तुम्हाला. तो फोंड्याचा कोटाचे अवशेष आहेत थोडेसे. तिथे एक पंडितवाडा म्हणून आहे फोंड्यामध्ये, पंडितवाडा. मी तुम्हाला कोणाला लिहत असेल तर लिहून येऊ शकता, मी सांगतो तुम्हाला. पंडितवाडा म्हणून आहे, तिथं केशवदेव संस्थान म्हणून आहे. त्या केशवदेव संस्थानच्या मध्येच तिथे डाव्या बाजूला एक छोटा खड्डा आहे, छोटा म्हणजे आता मी सांगू शकत नाही, खड्डा आहे तिथे बऱ्यापैकी. केशवदेव संस्थानच्या मध्येच तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्या वाड्याचे अवशेष दिसतील, कोटाचे अवशेष दिसतील. तर तो मूळ फोंड्याचा कोट असा. म्हणजे तो फोंड्यातले दोन किल्ले जे मुख्यत्वे की फोंडा किल्ला, किल्ला हा मूळ शब्द अरबी आहे म्हणून महाराजांनी बऱ्याचदा किल्ल्याला, सॉरी माझं सांगायचं राहिलं, बऱ्याचदा ज्या यांना आहे ती नावं दिली की सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, रायगड, राजगड ही नाव दिलीत. कुठेही किल्ला असा उल्लेख महाराजांनी गडांच्या बाबतीत केला म्हणजे दिलेला नाही आहे. तर किल्ला हा मूळ अरबी शब्द आहे. आणि जसं मी सांगितलं गोव्यातला एक दुर्ग आहे की जो बेतुल दुर्ग, जोवेचा दुर्ग असा त्याचे उल्लेख होतात ते. तर परत फोंडा कोटाकडे येऊयात आपण. तो फोंडा कोटामध्ये तो अब्दुल्ला खानाचा जो दर्गा आहे तिथेच आहे, फोंडा कोटा आहे तिथंच त्या भागातच. तर त्याला संभाजी महाराजांनी तो साधारण तो 83ला पाडला. आणि त्या पलीकडे टेकडी आहे, मध्यंतरी आपल्या फेसबुकवर कोणतरी संशोधकांनी ते टेकडीचे अवशेषवरचे फोटो काढले होते आणि ते सांगितले होते की हाच किल्ला आहे, तोच आहे. तो टेकडीवरती मर्दनगड बांधला होता, कालांतराने तो पडला, त्याचे अवशेष आता नसतील, आहेत थोडेसे जे आहेत ते दिसतात तेवढेच. सो तो अब्दुल्ला खानाच्या दर्ग्याला संभाजी महाराजांनी दिवाबत्तीचं वेतन दिलं होतं असं सुद्धा आहे. त्यानंतर आपण जाऊयात की नानूस फोर्टला, म्हणजे साऊथ गोवा, मी सगळं साऊथ गोवा सांगतो, नॉर्थ गोवा साधारण तो आपण नंतरच्या भागात बघू शकतो. तर साऊथ गोव्यात जो आहे नानूस फोर्ट, त्या नानूस फोर्टला आता गोव्यातलं काय आहे की मुख्यत्वे जे मोठे किल्ले आहेत, रईस मागोस म्हणा किंवा अगोंडा म्हणा, या किल्ल्यांवरती तुम्ही इझिली जाऊ शकता कारण की तिथे टुरिस्ट जास्त आहेत किंवा जाणं येणं आहे, तिथं फोटोग्राफीज वगैरे जास्त होतात, ठीक आहे. पण गोव्यात जे आहेत म्हणजे एकदा निनाद बेडेकर काकांनी सांगितलं होतं की गोव्यात साधारण 45 ते 50 किल्ले आहेत. त्याची बऱ्यापैकी किल्ले जे आहेत त्याचा अवशेष आता नाही आहेत अवेलेबल. एखादी भिंत आहे किंवा छोटीशी काहीतरी भाग आहे की जेणेकरून तो लक्ष देतो का किल्ला आहे. त्यातल्यापैकी एक नानूस फोर्ट आहे. हा किल्ला शोधण्यासाठी साधारण म्हणजे पोलीस चौकीत कंप्लेंट होईपर्यंत विषय गेले होते. तिथं किल्ला हा कुठे आहे सांगितलं की कुठल्या माणूस सांगणार नाही, त्यांना लक्षात येत नाही किल्ला म्हणजे. आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांचा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो. तर हा नानूस फोर्ट जो आहे हा याचा उल्लेख युद्धाचा वगैरे हा 19 शतकात येतो. पण हा किल्ला महाराजांनी बांधला असं तिथले काही स्थानिक लोक म्हणा किंवा जे पिलर सेमिनरीत जे उल्लेखित, पिलर सेमिनरी येतो मी पुढे, तर त्या ठिकाणी जे उल्लेखित तो महाराजांनी बांधला 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी असं जे उल्लेख येतो. तो तालुका मराठवाडा होता तर शक्य आहे की महाराजांनी तो किल्ला बांधला असावा. तर त्या ठिकाणी आता फक्त काही तटबंदीचे थोडेसे अवशेष, त्यानंतर एखाद्या वाड्याचे थोडेसे तळखडे आणि एक होली क्रॉस आहे की जेणेकरून तो लक्ष देतो की तिथं
हाच तो भाग आहे. नंतर खूप आतमध्ये शोधल्यानंतर म्हणजे ॲक्च्युली सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, जाण्यासाठी रस्ता नाही आहे. बट तरीसुद्धा महाराजांनी बांधलेला किल्ला आहे आणि आपण तिथं जायला पाहिजे, तो बघायला हवा म्हणून आम्ही तो हट्ट करून तिथे गेलो होतो. जर गोव्यात गेलात तर आवर्जून या भागाला भेट द्या, जेणेकरून पुढच्या पिढीला तो किल्ल्याच्या अवशेष राहतील आणि लक्षात येईल की अशा ठिकाणी महाराजांनी किल्ला बांधला होता. तर हे असं बघण्यापेक्षा तुम्हाला लगेच लक्षात येईल की साधारण जर तुम्ही बघितलं तर किल्ल्याचं जे भौगोलिक स्थान असतं त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हा किल्ला इथं का बांधला असं, किंवा या किल्ल्याचं इथं बांधण्यामागचं कारण किती मोठं असेल. की याच ठिकाणी समजा आपण जसं म्हणतो की सिंहगडला घेरा सिंहगड आहे की तो संपूर्ण वरचा भाग कव्हर होतो, तसं गोव्यात टेकड्या त्या मानाने तशा कमीच आहेत. तर त्या ठिकाणी किल्ला बांधल्यानंतर आजूबाजूच्या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी, तो प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी तो खूप महत्त्वाचा राहतो आहे. तर आपण पुढचा किल्ला घेऊयात याच्यामध्ये, रईस मागोस म्हणून. तर गोव्यात जाणारे नाही बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी हा रईस मागोस सुद्धा बघितला असेल. तर रईस मागोस दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत आपल्याकडे, स्वतः राजमुद्रा प्रतिष्ठान सुद्धा दुर्ग संवर्धन करतात. तर दुर्ग संवर्धन कसं करावं किंवा कसं असावं हे जगातला सर्वोत्तम नमुना जर असेल तर मला वाटतं रईस मागोस आहे. तुम्ही गोव्यात गेलात तर एक वेळेस कुठल्या बीचला जाऊ नका, पण रईस मागोस किल्ला नक्की बघा. तुमच्या लक्षात येईल की रईस मागोस किल्ल्याचं पुनर्बांधणी कोणत्या प्रकारे कोणत्या पद्धतीत केली. सर्वोत्कृष्ट किल्ला आहे हा रईस मागोस दुर्ग संवर्धनाच्या बाबतीमध्ये. तरी बारदेस तालुक्यात येतो. त्या किल्ल्याच्या बाजूला जो एक चर्च आहे तो बारदेसमधला सगळ्यात पहिला चर्च, सगळ्यात जुना बारदेसमधला चर्च हा रईस मागोसमधला. रईस मागोसचा अर्थ असा होतो की 3 शहाणी माणसं, म्हणजे ते शहाणी ही वेड्या अर्थाने म्हणू शकतात की म्हणजे असं म्हणतात की वेडीच माणसं काहीतरी करतात त्यानुसार त्याचा अर्थ असा होतो. खूप चांगला किल्ला बघण्यासाठी आहे. एक डेथ होल आहे तिथे एंट्रीला. ज्यावेळेस तुम्ही तिकीट काढून वरती जाता, 50 रुपये तिकीट आहे, तिकीट काढून ज्यावेळेस तुम्ही वर जाता एंट्री करता, एक डेथ होल आहे. त्या डेथ होलचा अर्थ असा होतो की तुम्ही देवगिरी बघितलं असेल तर जे तेल टाकण्यासाठी शत्रू जर आत आला तर तेल टाकण्यासाठी जी जागा असते की जिथून शत्रूच्या अंगावरती एंट्री करताना तेल पडून तो जखमी होऊन परत जातील मरतील, त्यामध्ये एक डेथ होल आहे तिथे. आणि किल्ला बघण्यासारखा आहे. हा किल्ला साधारण पोर्तुगीज वॉचराय अल्फॉन्सो दी नोराहो याने 1551 ते 1554 या 3 वर्षाच्या कालखंडात बांधला. त्याचं परत एकदा पुनर्बांधणी झाली ज्यावेळेस मराठ्यांनी गोव्यावरती हल्ले केल्याने तो प्रांत ताब्यात घ्यायचा. म्हणून बारदेस हा तालुका पोर्तुगीजांसाठी खूप महत्त्वाचा होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी तो किल्ल्याची परत पुनर्बांधणी केली. हे प्रामुख्याने उल्लेख येतात की मराठ्यांपासून वाचण्यासाठी असे त्याचे जे उल्लेख आहेत ते खूप महत्त्वाचे ठरतात. की त्यावेळेला म्हणजे पोर्तुगीज हे स्वतःला 7 समुद्राचे स्वामी असे म्हणून घेत होते. तर या स्वामीला सुद्धा दहशत बसवणारी कोण असेल तर ते मराठी होते, साहजिकच आहेत. असं 1703 आणि 1739 मध्ये सुद्धा या किल्ल्याची परत एकदा पुनर्बांधणी झाली. म्हणजे साधारण तो 1551 ते 54 मध्ये एकदा बांधला गेला. मधल्या कालखंडामध्ये त्याची एकदा पुनर्बांधणी झाली. 1703 आणि 1739 मध्ये तो परत त्याची पुनर्बांधणी झाली. आणि नंतर आत्ता जे गोवा सरकारने जे त्याची पुनर्बांधणी केली ती अशी ती बऱ्याच झालेली अशी. तर पुढचा आहे आपला चापोरा, जो नॉर्थ गोव्यात तुम्ही बघितलं असेलच नॉर्थ गोव्यामध्ये गेल्यानंतर, जिथे दिल चाहताची शूटिंग झाली होती. तर हा किल्ला सुद्धा प्रामुख्याने ज्याची बांधल्यानंतर पुनर्बांधणी जी होती जास्त करून तो जास्त सुरक्षित राहावा असं म्हणून. तर तो किल्ला 1684ला त्याची पुनर्बांधणी झाल्यानंतर 1684ला संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. तुम्ही किल्ल्यावर गेल्यानंतर जर तुम्हाला असं लक्षात येत असेल की तुम्ही दिल चाहताच्या शूटिंगच्या स्पॉट बघण्यासाठी गेला असेल तर ज्यावेळेस जाल त्यावेळेला तो किल्ला आवर्जून बघा, कारण की तो किल्ला स्वतः संभाजी महाराजांनी जिंकला होता. म्हणून 1717 हा 1717 मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजकडे गेला. म्हणजे साधारण तो किल्ला एक 30-35 वर्षा आसपास तो किल्ला मराठीकडे होता. तो परत पोर्तुगीजकडे हा गेला किल्ला. 1739ला हा किल्ला परत मराठ्यांनी जिंकून घेतला. म्हणजे 1717 ते 1739 हा किल्ला पोर्तुगीजकडे होता. त्या काळात त्याची साधारण डागडुजी झाली असावी. 1739ला परत मराठ्यांनी घेतला. 1741ला परत हा किल्ला पोर्तुगीजकडे गेला. तो 1741
ते 1892 ह्या संपूर्ण कालखंडात नंतर तो किल्ला पोर्तुगीजकडे राहिला. चापोरा नदीच्या मुखावर आहे हा किल्ला आणि म्हणून याचं नाव चापोरा ठेवलं असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. त्यानंतर आपण घेऊयात एक बेतूलचा किल्ला घेऊ, साऊथ गोव्यातला. तर महाराजांनी नदीच्या किनाऱ्यावर बांधलेला किल्ला म्हणजे तो बेतूलचा जो कोट आहे, बेतूलचा दुर्ग म्हणू शकतो का कोट म्हणू शकतो, त्याची जागा गोवा सरकारने एका खाजगी कंपनीला दिली होती, जेणेकरून तो मधल्या काळात बघायला थोडासा मनाई होती. पण आता तिथल्या स्थानिक लोकांनी वगैरे चांगली साफसफाई करून आणि ती जागा सरकारकडे विनंती करून आता तो किल्ला सर्वसामान्य लोकांना बघता येतो. साहजिक खूप कमी लोक त्या किल्ल्यावर जातात, म्हणजे महाराष्ट्रातून किंवा गोव्यात जाणाऱ्या लोकांपैकी 1% सुद्धा लोक त्या किल्ल्यावर जात नाहीत. दुःखाची गोष्ट आहे, पण तुम्ही गेलात तर बेतूलला नक्की जात. त्याचं किल्ल्याचं तुम्हाला लक्षात येईल की महत्त्व काय, किती महत्त्वाच्या ठिकाणी तो बांधलेला किल्ला आहे त्या बेतूल. स्वतः महाराजांनी बांधलेला किल्ला आहे म्हणून तरी आपण नक्कीच जायला पाहिजे. गोव्यात अशा ठिकाणी किल्ला बांधणं हे अवघड असतं. तर साधारण 1679 साली महाराजांच्या आज्ञेने, म्हणजे 1679 म्हणजे महाराजांच्या जायच्या 1 वर्ष अगोदर वगैरे, तर महाराजांच्या आज्ञेने बाळलीच्या हवालदाराने तो किल्ला बांधायला सुरुवात केली. तुम्ही मागशी सांगितल्याप्रमाणे ती जी नदी आहे त्या नदीच्या पलीकडचा भाग, म्हणजे नदी छोटासा एक पाण्याचा प्रवाह, नदी म्हणू शकत नाही आपण, पाण्याच्या प्रवाहाच्या पलीकडचा भाग, डोंगर लागतो लगेच जिथे लाईट हाऊस आहे बेतूलचा, तो भाग पोर्तुगीजांकडे होता आणि नदीच्या अलीकडचा भाग हा आदिलशाहाकडनं आपल्याकडे आल्यामुळे तो मराठ्यांचा होता. तर ज्यावेळेस आदिलशाह होता त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्या भागावर त्याच्या सीमेमध्ये कोणत्याही प्रकारचा तटबंदी बांधण्याचा किंवा सुरक्षितेच्या दृष्टीने कुठलीही गोष्ट करण्याचा प्रयत्न नव्हता केला. जसा हा किल्ला आपल्याकडे आला, जसा हा भाग आपल्याकडे आला, तसा त्यांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बाल्लीच्या हवालदाराने तो किल्ला बांधायला सुरुवात केली. पोर्तुगीज व्हाईसरॉय, पोर्तुगीज कॅप्टन, पोर्तुगीज जे सगळे तिथले अधिकारी होते, या सगळ्यांच्या एक बैठक झाली आणि त्यांनी ठरवलं की हा किल्ला जरी आपल्या अखत्यारीत नसला तरी हा किल्ला जरी ते बांधला तर याच्यामुळे पोर्तुगीज सत्तेला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. जरी हा किल्ला एका बंदुकीच्या गोळीच्या म्हणजे टप्प्यात असला, म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रदेशातून बंदुकीची गोळी चालवली तर ती आपल्या किल्ल्यावरून पडेल, आपल्या किल्ल्यावरच्या माणसाला लागेल, एवढंच अंतर ते जवळचं होतं त्यांच्या पत्त्याच्या ह्याच्यानुसार. अजूनही आहे त्या एवढंच अंतर ते, म्हणजे जेणेकरून जर ओहोटी असेल तर चालत जाऊ शकतो आपण या बाजूने त्या बाजूला, असं ते अंतर आहे. तर त्यांनी ते बसवलं, सगळं बैठक बसवली आणि सांगितलं की शिवाजी इथं किल्ला बांधतोय. जसा उल्लेख आहे तसंच मी उल्लेख करतोय, महाराजांचा गिरी उल्लेख करायचा धाडस नाही आहे. बट त्यांनी सांगितलं की शिवाजी इथं किल्ला बांधतोय आणि हा आपल्याला पुढे जाऊन धोकादायक ठरेल. तर त्यांनी सांगितलं त्यांच्या माणसाला आणि सांगितलं की तू किल्ल्यावर जाऊन त्यांना सांग, त्या हवालदाराला, की हा जरी भाग तुमच्याकडे असला तरी इथलं बांधकाम थांबवा, नाहीतर आम्हाला ते पाडावं लागेल वगैरे. त्या हवालदाराने जे त्यांना उलट उत्तर जे दिलं आहे ते खूप ऐकण्यासारखं आहे. तो म्हणतो की मी आमच्या भागात म्हणजे मराठ्यांच्या भागामध्ये जो किल्ला बांधतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बांधतोय आणि याचा तुम्हाला उपसर्ग म्हणजे याचा तुम्हाला त्रास होणार नाही हे आम्ही सांगू शकतो की याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे. आणि तरीसुद्धा आमच्या भागात आम्ही काही करायला मुकत्यार आहोत, आम्ही काही करू आमच्या भागात, आमचा भाग आहे शेवटी ना, आम्हाला हवं ते करू, आम्हाला जाब विचारणारे तुम्ही कोण आहात, असं त्याने जे उत्तर दिलं ते खूप चांगलं उत्तर आणि ते थोडासा तो अभिमान दाखवणारं उत्तर आहे त्याचा. तर हा सगळा याचा उल्लेख पोर्तुगीज दप्तरातील असांतुश दो कॉन्सिलो दो इस्ताद हा जो भाग आहे त्यांचा, तो खंड 4 डॉक्युमेंट नंबर 132 याच्यात तो जे पत्र आहे त्याच्यावरून ते हा सगळा प्रकार लक्षात येतो की बेतूलचा किल्ला, महाराज आणि पोर्तुगीज यातला जो मुख्य आणि त्या अनुषंगाने जो समज आहे की पोर्तुगीज गोवा आणि पोर्तुगीज हे एक समीकरण आहे. तर हे समीकरण खोडण्यासाठी हा भाग महत्त्वाचा ठरतो. ते जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर महत्त्वाचं आहे. तर त्यावेळेला तो जो सांगतो कॅप्टन जनरल जे होते अंतोलिक पाईस द साध म्हणून, त्यांनी ती सभा घेतली होती, बांधकाम थांबवा सांगितलं होतं, नाहीतर पाडून टाका याचा. तर तो त्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलं ते नंतर मग पुढे तो किल्ल्याचं बांधकाम कंटिन्यू चालू राहिलं, त्याला काही झालं नाही. तर अजून एक त्यानंतरचा आपण एक पुढचा किल्ला घेऊ, तो आहे काबू दी रामा.
नाव ऐकलं असेल, काप दी राम असं त्याचं जे मूळ उच्चार आहे, कॅप दी राम म्हणून. तर त्याचा अर्थ असा होतो की कॅप दी रामचा अर्थ असतो रामाचं भूशिर, असा त्याचा अर्थ होतो. तर जे इवन थोड्या वर्षापूर्वी तरी महाराजांनी गोव्यात नदीच्या किनाऱ्यावर बांधलेला किल्ला कोणता असं विचारलं असता बऱ्याच जणांना जे सांगत होते की काबो दी रामा हाच महाराजांनी बांधलेला किल्ला आहे आणि तोच पुढे चालत होता असं जे होतं. तर असं नाही आहे. ते जे उल्लेख आहेत की म्हणजे काबो दी रामाच्या पासून पलीकडच्या भागात कुठेही एक टेकडीवाजा जागा दिसत नाही जेणेकरून तिथे पोर्तुगीजांचं अस्तित्व असावं, की जी मूळ उल्लेख आहे की बंदुकीच्या टप्प्यात शिवाजीचा किल्लाचं बांधकाम आहे, असं कुठे जागा दिसत नव्हते. तो सगळा रिसर्च केल्यानंतर गोव्यातील इतिहास संशोधक सचिन मदगे सर म्हणून आहेत, त्यांनी तो सगळं हिस्ट्री रिसर्च केली नंतर गोव्याची किल्ले आणि मराठा इतिहास हा सगळा त्यांचा रिसर्चचा विषय. सो त्यांनी तो लोकेटेड केला की बेतूल हाच किल्ला जो आहे की जो महाराजांनी बांधला, जो त्या सगळ्यानंतर सिद्ध झालं ते की तो गोव्याचा गावाचं नाव वगैरे सगळं धरून असं. तर तो काबो दी रामा जो किल्ला आहे हा नंतर होता मराठ्यांकडे. गोव्याच्या गव्हर्नरसाठी सुद्धा हा किल्ला नंतर काही वर्ष वापरत होता. तिथे एक चर्च आहे बऱ्यापैकी. ह्या किल्ल्याला सुद्धा खंदक आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गोव्यातल्या काही किल्ल्यांना खंदक आहे, तसं या किल्ल्याला सुद्धा खंदक आहे. एक चर्च आहे तिथे आतमध्ये. चोर दरवाजा आहे जो डायरेक्ट किनाऱ्यावरती समुद्रात निघतो, जिथं साहजिक काही बोट लागल्या शकतात आणि सुरक्षिततेसाठी निघून जाऊ शकतो. असा एक चोर दरवाजा आहे. बाकी तटबंदीवरून तुम्ही संपूर्ण किल्ला फिरू शकता. साधारण तुम्हाला एक किल्ला फिरण्यासाठी हा एक जर तुम्ही खूप किल्ले फिरत असाल तर एक 2 तास वगैरे तुम्हाला हवेत हा किल्ला बघण्यासाठी. जर तुम्ही सह्याद्रीतले किल्ले फिरत असाल तर, किंवा जर पर्यटन म्हणून गेलं तर तुम्ही 10 मिनिटात सुद्धा तो किल्ला बघू शकता, 10-15 मिनिटामध्ये. तर वेगवेगळे प्रकार असतात किल्ले बघण्याचे. तुम्ही काही डीप बघतात, आमच्यासारख्या माणसाला 3-3 तास लागतात किल्ले बघायला गेला. तर पुढचा किल्ला आहे तो कॉर्ज्युम म्हणून आहे किल्ला. गोव्यातले सुद्धा लोक या किल्ल्याकडे फिरकत नाहीत असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण की अशा गोव्यातल्या जाणाऱ्या पब्लिकपैकी म्हणजे फक्त गोव्यात जाऊन बीच आणि चर्च आणि बाकीच्या वस्तू बघणारे जे घटक आहेत, जो महाराष्ट्रातून जातो जो 99% घटक हाच आहे तो. तर कॉर्ज्युमपर्यंत जाणारा घटक हा नसल्याच जमा आहे थोडक्यात. बारदेश तालुक्यात लागतो. तर जो आहे त्या जागा, त्या छोटंसं ॲक्च्युली ते बेट आहे की चारी बाजून थोडं पाणी असलं, बेट जातोच की चारी बाजूने पाणी. तर वे आहे चारी बाजूने बेटाचा पाण्याचा होता अगोदर. खोर नावाचं ते बेट होतं, तर त्याच्यावरती तो कॉर्ज्युम नावाचा किल्ला बांधला. 1551च्या आसपास तो बांधल्याचे उल्लेख मिळतात. त्या किल्ल्याचे चौकोनी बांधकाम आहे त्याचं. आणि या किल्ल्यावर सुद्धा एंट्री केल्यानंतर मर्डर होले, म्हणजे तेल टाकून किंवा उकळलेलं पाणी टाकून सैनिकांचं अंग भाजून ते जखमी होण्यासाठी जी उपाययोजना केलेली आहे तर ती या ठिकाणी सुद्धा आहे. या किल्ल्याचा उपयोग सुद्धा प्रामुख्याने मराठ्यांपासून वाचण्यासाठी म्हणून केला गेला असे सुद्धा उल्लेख आहेत. सो गोव्यातले असा खूप कमी किल्ले आहेत की जे अजून तसं अवघड आहे सांगणं, पण असे खूप कमी जागा आहेत की ज्याचा उपयोग मराठ्यांपासून वाचण्यासाठी पोर्तुगीजांनी केला नसावा. असे पोर्तुगीजांना एक जी दहशत होती की इंग्रजांना आपण हरवू शकतो, मुघलांना हरवू शकतो, त्याचं मराठ्यांचं काय करायचं, या गोष्टीचं उत्तर त्यांच्याकडे त्यावेळेला नव्हतं. त्याच्यामागचं ते कारण आहे. त्याचं आपण हे घेऊयात की मॉर्मुगो किल्ला म्हणून तो झाला मग आपला साधारण. प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची राहिली, पिलर सेमिनरी आहे एक साऊथ गोव्यामध्ये. तर जे केशी कदंबा म्हणून जो आहे, जो होते जय केशी कदंबा, ज्यांचं प्रथम स्वतंत्र आरंभ निर्माता असं म्हणू शकतो त्यांना आपण. तर त्यांची जी राजधानी होती, तर त्याचं मूळ जे गाव आहे, गोव्याचं नाव ज्याच्यावरून पडलं गो म्हणून, तर ते मूळ गोय नाव हे ते गाव या पिलर सेमिनरीच्या तिथेच आहे. पिलर सेमिनरी नावाची एक टेकडी छोटीशी, त्या टेकडीवरती पिलर सेमिनरी. तिथे पिलर सेमिनरीवरती एक मंदिर होतं देवीचं, ते नंतर पाडण्यात आलं देवीचं मंदिर, आणि नंतर ते पुढे जुन्या गोव्यामध्ये नेण्यात आलं, असं झालं. तर ते पिलर सेमिनरीच्या
जो जो भाग आहे तुम्ही टेकडीवर गेलात तर खाली समुद्राच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने जर बघितलं तुम्ही तर हा संपूर्ण भाग म्हणजे जयकिशी कदंबाची राजधानी होती. पिल्लार गोव्यातले काही म्युझियम हे खूप चांगले आहेत बघण्यासारखे. त्यामध्ये गोवा चित्र म्युझियम एक आहे. पिल्लार सेमिनीवरती एक म्युझियम आहे जे फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही नक्की बघा. म्हणजे जयकिशी कदंबाच्या काळातले तिथे जे अवशेष सापडले राजधानीचे ते अवशेष त्याच्यामध्ये आहेत. तिथे कदंबा आणि यादवांच्या युद्धातली एक विरगळ आहे ती आहे. कदंबांचा सिंह आहे जो थोडासा तुटलेला अवस्थेत आहे तो आहे. काही मोडी पत्र सुद्धा तिथे आहेत. त्याच्याशिवाय एक ख्रिस्त पुराण नावाचा ग्रंथ आहे ज्याची लिपी रोमन आहे पण त्याची भाषा मराठी आहे. हा मराठीतला पहिला लिपिक ग्रंथ असं त्याला म्हणू शकतो. ख्रिस्त पुराण नावाचा ग्रंथ आहे. तुम्ही जर पिलार सेमिनरीला गेलात तर तिथं नक्की बघायचा. पिलार सेमिनरीच्या तो भाग संपूर्ण बघण्यासारखा आहे अभ्यासाच्या दृष्टीने तो. त्यानंतर कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी आहे अजून एक थोडा वेळ. पण पुढचा भाग घ्यायचं म्हटलं तर 1674 साली महाराजांनी गोव्यात एक स्वारी केली होती. मी हे वेगवेगळे विषय वेगवेगळ्या ठिकाणी घेतोय कारण की किल्ले त्याचा भाग आणि अनुषंगाने त्या पद्धतीने येणारा काल असा बघू शकतो आपण. सलग तर घेतला तर तो मिसमॅच होऊ शकतो. 1674 साली महाराजांनी स्वारी केली होती गोव्यावरती. सो त्यात आनाजी पंतंगडे त्याचं थोडंसं नेतृत्व होतं, ते पुढे गेले होते. नंतर महाराजांनी 15,000 घोडेस्वार, 14,000 पायदळ आणि 10,000 मजूर घेऊन महाराज वेंगुर्ल्याला आले होते. तर हे 10,000 मजूर घेऊन महाराज वेंगुर्ल्याला का आले होते याचं कारण तुम्हाला लक्षात येईल. तर त्यावेळेला फोंडा हा जो भाग आहे तर हा फोंड्याच्या आजूबाजूला छोटे मोठे टेकडे आहेत आणि हा भाग आदिलशाकडे होता. जरी बाजूबाजूचा परिसर सगळा पोर्तुगीजकडे असेल तरी सुद्धा. आणि त्याबद्दल महाराजांनी जे सगळं सैनिक आणून वेंगुर्ल्यास ठेवलं होतं. साधारण 8 एप्रिल 1675 तो आपण घेतला होता फोंड्याचा भाग. तर त्यावेळेला पोर्तुगीजांना सांगितलं होतं की आपले जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते तसे होऊन देऊयात आणि ज्यावेळेस आम्ही फोंड्यावरती स्वारी करू त्यावेळेला तुम्ही तटस्थ भूमिका घ्याल अशी त्यावेळेला ते चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने नंतर पण सुरक्षेचं कारण म्हणून त्यावेळेला सुद्धा पोर्तुगीजांनी म्हणजे पोर्तुगीज अगोदरच्या स्वारीत सुद्धा ज्यावेळेस आपल्याला फोंडा घ्यायचा होता त्यावेळेला सुद्धा पोर्तुगीजांनी त्यांना अप्रत्यक्षपणे मदत केलीच होती की थोडेफार रसद पुरवायचे किंवा इतर गोष्टी पुरवायसाठी याच्यासाठी. ज्यावेळेस पोर्तुगीजांनी त्यांचं आरमार हे समुद्रकिनाऱ्यावरती आणलंच होतं जेणेकरून जर मराठ्यांनी त्यांना फोंडा घेताना नंतर त्यांच्या प्रांतात डूस करण्याचा प्रयत्न केला तर युद्धासाठी ते सुद्धा समुद्री मार्गे तयार होते म्हणून. पुढचा एक भाग आहे राचोल म्हणून जो मारगावमध्ये येतो. मडगाव जो आत्ता सध्या म्हणतो त्याला मारगाव असं म्हणतात. त्याच्यात मारगावपासून तो साधारण 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे राचोल म्हणून. तर राचोलचा जो टिकडीबाचा जो भाग आहे आता साधारण तुम्ही पिलार सेमिनरीपासून थोडा जर खाली आलात तर जिथून तुम्ही पिलार सेमिनरीला एंट्री करता त्या बाजूला तो राचोलचा थोडा भाग आहे. रुईन्स ऑफ फोर्ट्स त्यात जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला तो भाग लोकेट होऊ शकतो रुईन्स ऑफ फोर्ट म्हणून. तर तो जो ती जी टेकडी आहे त्या टेकडीला चारी बाजूने छोटीशी टेकडी आहे. तर बाजूला टेकडी आत घेऊन त्या दुर्गाचं बांधकाम असं होतं. तर सध्या या किल्ल्याचे जास्त अवशेष नाही आहेत. खूप शोधल्यानंतर सुद्धा सचिन मदगे सरांना त्याचे दरवाजा जो आहे तो एका दरवाजाचा फक्त एक अवशेष सापडलाय त्यांना तो की जो दरवाजा आहे राचोलचा तेच पुढे थोड्याशा जागा आहेत त्याला रुईन्स ऑफ फोर्ट्स म्हणून किंवा राचोल फोर्ट गेट म्हणून जर तुम्ही गुगलवर सर्च केलं गुगल मॅपवरती तर तुम्हाला तो लक्षात येईल. मी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या पेजवरती हे सगळे फोटो आणि लोकेशन्स टाकेलच थोड्या वेळाने तुम्हाला लक्षात येईल ते. आणि साधारण 1684 साली संभाजी महाराजांनी गोव्यावरती स्वारी केली होती. तर त्यावेळेला सुद्धा हा भाग घेतला होता आपण असं आहे. त्यापुढे अंजन दिवा म्हणून जो आपण डायरेक्ट घेऊयात वरती म्हणजे कर्नाटक बॉर्डरच घेऊयात. कर्नाटकमध्येच लागतो अंजन दिवा आत्ता. तर अंजन दिवा हा सध्या परिस्थितीमध्ये सामान्य लोकांसाठी बघायला पूर्णपणे बंदी. हा
समुद्रातला नेव्ही बेस आहे टोटल, जो टोटल नेव्हीच्या अंडर आहे. आपल्या नॉर्मल जागेपासून ते समुद्रातल्या आतमधल्या किल्ल्याच्या जागेपर्यंत तुम्ही काही करून आतमध्ये जाऊ शकत नाहीत. स्पेशल रिक्वेस्ट टाकून सुद्धा जाऊ शकत नाहीत. आम्ही खूप प्रयत्न केले होते तरीसुद्धा. बट आम्हाला तो भाग बघायचं इथं चान्स मिळाला, त्यामुळे तो भाग बघून आलो. आणि किल्ल्याचे अवशेष थोडेसे जे आहेत ते फोटो काढायला मनाई असल्यामुळे ते फोटो काढू शकत नाही आपण त्याचा. साधारण 1505 समुद्रातल्या या बेटावरती पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. अंजनदीवा नावाचं बेट तुम्हाला गुगल मॅपवर दिसू शकतात आता. तर सिक्युरिटी रिझनमुळं ते सेम फोटोज तुम्हाला कंटिन्यू तो दिसतो, पण तुम्ही तो लोकेट करू शकता की अंजनदीवा किल्ला कोणत्या भागात आहे म्हणून. आणि लक्षात येईल की तो किती महत्त्वाचा समुद्राच्या दृष्टीने. तिथे आर्यदुर्गा नावाचं एक मंदिर होतं, जे नंतर त्याचं आर्यदुर्गाचं मंदिर पाडून त्याचं चर्चमध्ये रूपांतर झालं असं म्हणतात. तिथे गोव्यात बरेचसे चर्चा आहे वगैरे त्या गोष्टींची. आणि साधारण ते चर्च आम्हाला बघायला नाही मिळालं आतमधलं. खूप कमी वेळ होतो आणि खूप कमी जागा फिरता आली त्यातली. ते बघितणं हेच मोठी गोष्ट होती. याच्यावरती ह्याच किल्ल्यावरती नंतर स्वतः संभाजी महाराजांनी, नंतर शाहू महाराजांच्या आज्ञेने पेशव्यांनी शाहू काळामध्ये याच्यावर हल्ले केले होते. पण हा किल्ला नाही जिंकता आला मराठ्यांना. अयशस्वी झाले सगळे प्रयत्न, असे जसे आहेत प्रकार. पण साधारण आहे. प्रशांत दादांनी प्रश्न विचारला आहे. फोंडावर 16 जानेवारी 2018 छत्रपती संभाजी महाराजांचे राज्याभिषेक 16 टाकण्याचे गोवा सरकारने ठरवले, ते अजूनही चालू आहे का? 16 जानेवारी 2018 नाही, याबद्दल काही कल्पना नाही ॲक्च्युली. फोंडा नावाचा जो भाग आहे, मी ते सांगितलं की जो मर्दनगड म्हणू शकतो आपण, किंवा फोंडाचा जो कोट म्हणला, तर या दोन्ही ठिकाणी असा कार्यक्रम करणं जवळपास अवघड आहे. पण फोंड्यामध्ये जो आता शिवाजी फोर्ट म्हणून तुम्ही जो गुगलवरती टाकलं, शिवाजी फोर्ट फोंडामध्ये लगेच येतो, तो लोकेट होतो. मी सांगितल्याप्रमाणे जो आता लेटेस्टमध्ये सगळ्यांनी तिथल्या गव्हर्नमेंटने जो बांधला गोवा शिवाजी फोर्ट म्हणून, लाल रंगाच्या त्याला कलर्स दिला. तिथं सुद्धा महाराजांचा पुतळा आहे, तो तुम्ही बघितला तर लक्षात येईल तुमच्या. तर त्या ठिकाणी असं राज्याभिषेक वगैरे करू शकतात गोवा सरकारचं. पण गोव्यातल्या किल्ल्यांबद्दल विशेष असं प्रेम नाही, जे कुठल्या सरकारचं नाही, महाराष्ट्र सरकारचं सुद्धा नाही आहे. पण ते होऊ शकतं. आणखी कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता. मला वाटतं माझा वेळ पूर्ण झाली आहे. सो काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. आणि या सगळ्या मी सांगितलेल्या किल्ल्यांचे गुगल लोकेशन्स आणि थोडक्यात माहिती राजमुद्रा प्रदेशांच्या पेजवरती, पेजचे संचालक लवकरच अपलोड करतीलच, 1-2 दिवसामध्ये अपलोड होतील मॅक्सिमम. एक मॅपसुद्धा अपलोड करतील ते, जेणेकरून तुम्हाला किल्ल्यांचे लोकेशन्स मिळतील. आणि एक रिक्वेस्ट आहे की ज्या वेळेला तुम्ही गोव्यात जाल त्यावेळेला म्हणजे साहजिक आहे तुम्ही एन्जॉय कराच, बट वेळ गेल्यानंतर थोडेसे किल्ले बघा, किमान महाराजांनी बांधलेले, आणि ज्या किल्ल्यांना मराठ्यांचा इतिहास आहे, जाज्वल इतिहास आहे, तो भाग तरी तुम्ही नक्की बघा. आणि काही प्रश्न असेल तर नक्की विचारा, मी नंतर त्याची सविस्तर उत्तर देईलच. धन्यवाद. जय शिवराय.